आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील सर्व खातेधारकांसाठी बँकेने एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। इंटरनेटने संपूर्ण जग आपल्या मोबाईल फोन मध्ये व्यापले आहे। सध्याच्या या डिजिटल युगात जवळपास सर्वच कामे घर बसल्या कुठेही न जाता मोबाईल फोनद्वारे करता येतात। अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असलेल्या ग्राहकांसाठी म्हणजेच खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। तुम्ही जर का स्टेट बँक ऑफ इंडियाचे म्हणजे एसबीआय बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय ने देशातील आपल्या कोट्यावधी खातेधारकांसाठी एक अलर्ट मेसेज जारी केला आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना एका घोटाळ्याबाबत सावध व सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। हा घोटाळा देशभरात एसबीआय बँकेच्या खातेदारांना आपल्या जाळ्यात ओढत आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून व तसेच एसएमएस व ईमेल सह विविध माध्यमाद्वारे या घोटाळ्याबद्दल आपल्या ग्राहकांना सावध व सतर्क केले आहे। मागील काही दिवसात ऑनलाईन व ऑफलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। सायबर गुन्हेगार म्हणजेच हॅकर खातेदारांच्या फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात। या बाबतीत सर्वच बँकांकडून आपल्या खातेदारांना व सरकारकडून देखील वेळोवेळी सावध व सतर्क केले जाते। आता एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेधारकांना पुन्हा एकदा बनावट फेक फोन कॉल बाबत सावध व सतर्क केले आहे। एसबीआय बँकेनुसार बनावट फेक कॉलचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, ज्यामुळे खातेधारकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। अनेक खातेधारकांचे बँक खाते देखील रिकामे करून टाकण्यात आले आहे। त्यामुळे एसबीआय बँकेने आपल्या सर्व ग्राहकांना म्हणजेच खातेधारकांना या दोन क्रमांकापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे। हे दोन नंबर लक्षात ठेवा। नंबर 1 8291710946 आणि 7362951973 या दोन क्रमांकावरून आलेले कॉल्स अजिबात उचलू नका, अशी स्पष्ट सूचना एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेधारकांना दिली आहे। कारण हे दोन नंबर घोटाळेबाज म्हणजे सायबर गुन्हेगारांचे असल्याचे आढळून आले आहेत। केवळ फोन कॉल पासूनच नाही तर एसएमएस, ईमेल आणि मेसेज वरील लिंक पासून देखील सावध राहा। सर्वात आधी या घोटाळ्या बाबतीत आसाम सीआयडी पोलिसांनी या दोन नंबर बाबत सर्वप्रथम सर्व एसबीआयच्या ग्राहकांना इशारा दिला होता। सीआयडी आसामने आपल्या ट्विट मध्ये लिहिले होते की एसबीआय बँकेच्या खातेदारांना या दोन नंबरवरून कॉल येत आहेत, जे की त्यांना बँक खाते बंद होऊ नये म्हणून केवायसी अपडेट करण्यासाठी फिशिंग लिंकवर क्लिक करण्यास सांगत आहेत। मात्र सर्व एसबीआय बँकेच्या खातेदारांना विनंती करण्यात येत आहे की अशा कोणत्याही संशयास्पद फेक बनावट लिंकवर अजिबात क्लिक करू नका आणि अशा फेक नंबरवरून फोन कॉल उचलू नका, अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान देखील होऊ शकते। काही क्षणात तुमचे बँक खाते पूर्णतः रिकामे देखील होऊ शकते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।